गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, मी ज्योती. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आहे एकादशीमुळं देवपूजा वगैरे माझी मस्त झाली आणि मन प्रसन्न झालं होतं. मग म्हटलं चला आता साबुदाण्याची वडे करूया आणि साबुदाण्याची वडे करायला घेतले आणि माझी देवपूजा वगैरे झाली होती. आरती फक्त राहिली होती. आहो म्हटले की मी आरती करतो, तू वडे तळ, तोपर्यंत नैवेद्य दाखवायला होतील. आणि मग माझी तयारी चालू झाली. मी वडे वगैरे तयार करायला घेतले आणि वडे एवढे छान कुरकुरीत झाले होते, मस्त झाले होते. आणि तुम्हाला दाखवते, हे बघा, असे कुरकुरीत वडे झाले होते. आणि नंतर मग नैवेद्याचं पूजा सुंदर मारे दहीने पूजा संतजन तारे सूर नूर मुनी आरती उतारे जय 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 हनुमान उच्चारे कंचन थार कपूर लो छाई आरती करत अंजना माई जो हनुमान जी की आरती गावे वैसे उनके परम पुत पाए जय श्री राम जी की हरी चवल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव धन्य वेणुवाद अनुक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गाळ राही रुक्माई राणी सकाळा ओवळता राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा रुक्मे वल्लभा राणीच्या वल्लभा पावे जीव लगा जय देव वाळवार त्या पुरडई ते आरती वगैरे झाली. आम्ही संध्याकाळी मग आम्ही विठ्ठलाला गेलो आणि नगर प्रदक्षिणा घालायच्या होत्या म्हणून गेलो होतो. पण गर्दी जरा आता थोडी कमी झाली होती संध्याकाळी, त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळी गेलो विठ्ठलाला. इतकं छान वाटत होतं सगळं लाईटिंग वगैरे बघून. विठ्ठलाला गेलो तिथे बघितलं तर एवढी गर्दी. विठ्ठलापाशी फोटो वगैरे काढले, मैत्रिणीबरोबर गेले होते त्याच्यामुळं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.